होय, अरे निखिल सदगीरने 75 डेजचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचं चॅलेंज तर घेतलं होतं, पण मग डाएटच्या नावाखाली डायरेक्ट वडापाव खायला भेटलो होतो. तर हॅलो गाईज, आज आहे आपला 75 डेज चॅलेंजचा दुसरा दिवस. तर काल मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं होतं ब्लॉग हिंदीत पाहिजे का मराठीत. काल तुम्ही सगळ्यांनी मराठीला जास्त रिस्पॉन्स दिलता, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग आणि इथून पुढचे पण ब्लॉग आपले मराठीतच राहते. तर जिमला जायसाठी पहिल्या दिवशी तर निखिल सदगीर एकटाच गेलता, पण आज आपल्यासोबत अजून एक दलिंदर मित्र होता. त्यालाच घेण्यासाठी सकाळी मस्तपैकी 5 वाजता रेडी वगैरे होऊन आता जिमला चाललो होतो त्याला घेऊन. तेवढ्याच बघतो तर काय पुलाखाली बाबा तर मस्तपैकी शेकोटी करून बसले होते. म्हणलं थंडी तर जाम वाजली, पण मग शेकत बसायला काही वेळ नाही. चला आपला दलिंदर मित्र विशाल भाऊ डायरेक्ट पायाच्या नाकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत एवढा पॅक होऊन आलता डायरेक्ट थंडीमुळे. बघा तुम्हीच, दररोजच्या प्रमाणे आपण लवकरच गेलतो, पण मग अजून आपली बाकीची गँग यायची बाकीच होती. मग त्यांची वाट बघत बसलो. सगळे आल्यानंतर जिम मध्ये गेलो, थोडासा वॉर्मअप केल्यानंतर आता परत जिम मारायला सुरुवात केली. 2-3 दिवस तर आपण रिलॅक्स आणि मिक्सच मारणार आहे, कारण की आपल्या बॉडीला सूट होईपर्यंत. माझा एक सेट झाला का आपल्या दोस्ताचा एक सेट, आणि त्याचा एक सेट झाला का माझा एक सेट, असं आमच्या दोघांचं चालू होतं. असं करत करत आपले सगळे सेट तर झालते, पण मग अजून आपल्या संकेत दादाचे बाकीच होते. जिम मध्ये ब्लॉग बनायला पण एक वेगळेच कष्ट आहे, कारण कोणी ना कोणी मध्ये येतच राहते. चायला भाऊ आपल्या संकेत दादाचा अजून काही मारून वाईना भाऊ, आमचे सगळे सेट मारून झाले. तरी जिम वगैरे मारून झालो. आपल्या दलिंदर मित्राला तर जाम भूक लागली होती, पण मग सकाळी सकाळी फळाची गाडी उभे नव्हते. त्याला म्हणलं चाल मग वडापाव तरी खाऊ. वडापाव खाऊन आलो, घरी आलो आणि आपल्या गाईचं दूध वगैरे काढून आणलं आणि डायरेक्ट अर्धा 1 लिटर दूध पिऊन घेतलं. म्हणलं आता इथून पुढे खरी डाएट चालू झाली. नंतर मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन कॉलेजचे कपडे वगैरे घालून दूध डेअरीवरती टाकला आणि निघालो कॉलेजला. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, झाला भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकरच तो म्हणजे लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निघला फॉलो करा आणि चला.